नमस्कार मित्रांनो, सुरुवातीलाच बातमीत आहे पावसासंदर्भातील. पुण्यासह अनेक भागात आज अतिमुसळधार पावसाचा अंदाज. हवामान विभागाकडून राज्यातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा. मित्रांनो, आपण ही संपूर्ण बातमी जाणून घेणारच आहोत. तत्पूर्वी मित्रांनो, आपल्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला दररोजचे नवनवीन हवामान अंदाज तुमच्या मोबाईलवर दिसून जातील. तर राज्याच्या काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे. काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर काही जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आलेला असून अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे. आज मुंबईसह पुणे जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. घाटमाथ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. राज्याच्या अनेक भागात पावसामुळे अनेक भागात नद्या नाले दुथडी भरून वाहत आहेत. राज्याच्या अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झालेली आहे, त्यामुळे जनजीवन देखील विस्कळीत झालेले आहे. तर आज राज्यात मुसळधार पाऊस पडणाऱ्या जिल्ह्यांची नावे. तर आज राज्यात रायगड, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. पुढील आणखी 1 ते 2 दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हवामान विभागाकडून आज रत्नागिरी, सातारा जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर या ठिकाणी प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलेलं आहे. सिंधुदुर्ग, कोल्हापूर, रायगड जिल्ह्यातील पुणे जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. मुंबईसह उपनगरात संततधार पाऊस कायम राहणार असून मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार आणि विदर्भ या भागांमध्ये पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. विदर्भातील काही प्रमाणात पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे.